नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्वेता, तेजा, मिठ्ठू, हर्षित आणि मनोज मस्त गप्पा मारत असतात आणि अण्णा केदारची मिठ्ठूने कशी फजिती केली हे आठवून हसत असतात. आता तेजा म्हणते, बरोबर आहे, कुणीही उपटसुंब येऊन उभं राहील प्रेरणासमोर आणि म्हणेल की मला लग्न करायचं आहे, मग काय आपण ऐकून घ्यायचं. आता हर्षित म्हणतो की मला वाटतं की अण्णा केदारला घाबरवायला एवढं पुरेसं आहे, बस करूया आता. आता मिठ्ठू म्हणते की बोहल्यावर चढण्याऐवजी हिमालयात जाऊन संन्यास घ्यायला जातात की काय आता महाराज. आता यावर सगळेच हसायला लागतात. तेव्हा मनोज थोडासा टेन्शनमध्ये येत म्हणतो की नाही, इतकं सोपं नाही आहे ते. तो अण्णा केदार हार मानणाऱ्यातला नाही आहे, आपल्याला अजून काहीतरी करावं लागेल. आणि म्हणतो की पण मला हे नाही समजत की प्रेरणाताई त्याच्याशी लग्न करायला तयार कशा झाल्या. तेव्हा श्वेतासुद्धा टेन्शनमध्ये येत म्हणते की हो ना गं, आणि त्यांना अण्णा केदाराच्या पैशांवर भाळणारी आपली प्रेरणा तर नाही आहे. तर तेव्हा मिठ्ठू म्हणते की हा तिचा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे गं, फॅमिलीपुढे ती काहीच बोलत नाही आहे. यावर हर्षित म्हणतो की पण हे बरोबर नाही आहे ना, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, बोललं पाहिजे ना. तर मनोजसुद्धा म्हणतो आणि आजकालच्या मुलींना आपलं चांगलं वाईट तर हे समजतंच ना, मग प्रेरणाताई अशा का वागतायत. तेव्हा सगळेच थोडेसे विचारात पडतात. आता तितक्यात डोरबेल वाजते. आता मिठ्ठू जाऊन दरवाजा उघडते तर समोर अण्णा केदार उभा असतो. आता मिठ्ठू आश्चर्याने अण्णा केदारकडे बघत म्हणते की अण्णा. तेव्हा सगळेच टेन्शनमध्ये येऊन दरवाजाकडे बघायला लागतात. आता मिठ्ठू थोडीशी घाबरते आणि आतमध्ये येते. तेव्हा अण्णा केदारसुद्धा मिठ्ठूच्या पाठीपाठी आत येतो आणि सर्वांकडे बघत म्हणायला लागतो की मला एक विचारायचं होतं, ते प्रेरणाने एवढा मोठा निळा ड्रम कशासाठी आणला आहे. म्हणजे घरात लग्न आहे तर पाहुणे रावळे येणार, तर त्यामध्ये सरबत करणार आहे का ती, की पाणी भरणार आहे. यावर श्वेता म्हणते नाही, मुंबईत कशाला येतात पाहुणे रावळे. तेव्हा अण्णा केदार घाबरत म्हणतो की नाही, मग कशासाठी आणला आहे. तेव्हा मिठ्ठू म्हणते की अरे बापरे, म्हणजे अजून तुम्हाला सांगितलं नाही की प्रेरणादीने ड्रम कशासाठी आणला आहे ते. आणि ती हर्षितला म्हणायला लागते की काय यार हर्षित, एकतर तू तो ड्रम आणलास आणि त्यानंतर तू मेजरमेंट घेतल्यास इतक्या, आणि अजूनही सांगितलं नाहीस कुणाला. तेव्हा अण्णा केदार खूपच घाबरून जातो आणि विचारायला लागतो की कशासाठी आणला आहे ड्रम. तेव्हा मिठ्ठू म्हणते की मी तुम्हाला ना सोप्या भाषेत सांगते, असं म्हणून मिठ्ठू इंग्लिशमध्ये अण्णा केदारला समजावून सांगायला लागते. तेव्हा मिठ्ठूचं इंग्लिश ऐकून अण्णा केदार खूपच गोंधळून जातो आणि म्हणायला लागतो की मला समजेल अशा भाषेत सांगा ना. आता मिठ्ठू तेजाला म्हणायला लागते की तेजा तू सांग ना. तेव्हा तेजा उठून अण्णा केदारजवळ जात म्हणायला लागते की तुम्ही जास्त विचार करू नका, मला सांगा की आता लग्न कुणाचं आहे. तेव्हा अण्णा केदार सांगतो की माझं. तेव्हा तेजा म्हणते की मग आता त्याच्यावर फोकस करा ना, आणि म्हणते की ॲक्च्युली मिठ्ठू जे बोलते ते खोटं नाही आहे. आपण नाही म्हणजे आजकाल अशा बातम्या आपण पेपरमध्ये वाचतो किंवा टी व्हीवर बघतो. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की काय बोलतेस तेजा, खरंच असं होतं. आता तेजा तिच्या कुठल्या तरी एका मैत्रिणीचं उदाहरण देत सांगायला लागते की तिचं तिच्या नवऱ्यासोबत पटत नव्हतं म्हणून त्याला डस्टबिनमध्ये भरला होता तिने. तेव्हा हर्षित आश्चर्याने विचारतो की तेजा डस्टबिनमध्ये. तेव्हा तेजा हर्षितला म्हणायला लागते की काय यार हर्षित, समजून घे. आणि ती डस्टबिनचा आकार आणि माणसाचा आकार दाखवायला लागते. तेव्हा सगळेच हळूच हसायला लागतात. आता हर्षित अण्णा केदारला म्हणतो की पण अण्णा, प्रेरणाताई तुमच्यासोबत लग्न करायला तयार झाली, ही खूप चांगली गोष्ट आहे. यावर मिठ्ठू म्हणते की हो ना, लास्ट टाईम तिचं लग्न होता राहिलं. यावर मनोज विचारतो की का हो मिठ्ठूताई. यावर तेजा म्हणते की जास्त काही नाही, पण ते प्रेरणाला सस्पेन्स, थ्रिलर, मर्डर अशा सगळ्या मूवीज आवडतात ना, तर ती सगळे ते वेगवेगळे प्रयोग आहेत ना त्याच्यावर करून बघायची. आणि त्याला वेळीच कळलं म्हणून त्याने लगेच काढता पाय घेतला. नाही पण तुम्ही प्रेरणाशी लग्न केल्याशिवाय जाऊ नका हां अण्णा. हां, आता मधल्या काळात तिला एक बॉयफ्रेंड होता, पण आजकालच्या काळात कुणाला नसतो. 4-5 बॉयफ्रेंड तर सहज असतात. तेव्हा अण्णा केदार हे ऐकून खूपच टेन्शनमध्ये येतो आणि तेजा आणि मिठ्ठूला म्हणायला लागतो की काय सांगताय काय तुम्ही मला, प्रेरणाला बॉयफ्रेंड होता. तेव्हा मिठ्ठू म्हणते बॉयफ्रेंड नाही हो, बॉयफ्रेंड. आणि 2-3 बॉयफ्रेंड तर असूच शकतात ना आजकाल, कॉमन आहे ते. यावर अण्णा केदार खूप चिडतो आणि म्हणतो की ही असली नाटकं खपवून घ्यायची का मी. तेव्हा तेजा आश्चर्याने विचारते की म्हणजे तुम्ही आता लग्न मोडून निघून जाणार का. आता अण्णा केदार खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो की नाहीतर काय, विचारतोच आता त्या इंदू मावशीला की असं स्थळ दाखवून ठेवलं आहे का मला, काय समजतात काय लोक हे अण्णा केदारला, असं म्हणत तो बडबडतच तिथून निघून जातो. तेव्हा
सगळेजण हसायला लागतात. आता मिठू म्हणते की चला एक मिशन पार पडलं. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणाची आई आणि वल्लरीची सासू गप्पा मारत असतात. आता वल्लरीची सासू प्रेरणाच्या आईला म्हणते, काय मग निलिमाताई, आता तर खूपच खुश असाल ना तुम्ही? तुमची तर आता चांदीच चांदी आहे, सोन्यासारखं जावंही मिळालं आहे तुम्हाला. यावर प्रेरणाची आई म्हणते की इंदुताई, खरं सांगू, मला ना खूप छान वाटते, पण टेन्शन पण येतं आहे. आता 2 दिवसांवर लग्न आहे आणि अजूनही काहीच तयारी नाही आहे. जावई बापूंच्या मनासारखं होईल ना हो? यावर वल्लरीची सासू म्हणते की ते होईल हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, पण तुम्हाला पैसे तर मिळाले ना, त्याचं काय? तेव्हा प्रेरणाची आई खुश होऊन हसायला लागते. आता तितक्यात अण्णा केदार तिथे येतो आणि रागाने वल्लरीच्या सासूला म्हणतो की ओ इंदू मावशी, काय या लोकांसोबत राहून राहून तुम्हालासुद्धा वारा लागला का काय? माझी फसवणूक करता का तुम्ही? पण लक्षात ठेवा, अण्णा केदार आहे मी, भारी पडेल मी तुम्हाला. तेव्हा वल्लरीची सासू खूपच घाबरून जाते आणि तिला काहीच समजत नाही की अण्णा केदार नक्की कशाबद्दल बोलतोय. आणि ती विचारायला लागते की काय झालं आहे. आणि आता तितक्यात तिथे वल्लरीसुद्धा येते आणि आश्चर्याने अण्णा केदारकडे बघायला लागते. तर इकडे अण्णा केदार खूपच चिडलेला असतो. आता वल्लरीची सासू त्याला विचारायला लागते की इतकं का चिडलाय तुम्ही? यावर अण्णा केदार म्हणतो की चिडला विचारता? प्रेरणासारखी 2-2 बॉयफ्रेंड असणारी पोरगी तुम्ही माझ्या गळ्यात मारता? फसवणूक करताय तुम्ही माझी, सोडणार नाही मी तुम्हाला. आता तितक्यात मिठू, तेजा, हर्षित आणि मनोज हळूच दरवाजाच्या पाठी लपून हे सर्व बघायला लागतात. आता अण्णा केदार रागातच वल्लरीच्या सासूला म्हणतो की मी केस करीन तुमच्यावर. मग आता अचानक वल्लरीचं लक्ष दरवाजाकडे जातं. तेव्हा ती आश्चर्याने खुणावूनच विचारायला लागते की काय? तेव्हा सर्वजण वल्लरीला शांत बसायला सांगतात. तेव्हा वल्लरीसुद्धा समजून जाते की हे सगळं यांचंच काम आहे. तेव्हा आता वल्लरी हळूच हसायला लागते आणि परत अण्णा केदारला म्हणायला लागते, अण्णा दादा, करा ना, तुम्ही केस करा, पण त्याआधी थोडं शांत व्हा. तुम्ही करा केस, मी घेईन तुमची केस, तुमच्या वतीने मी लढीन ना तुमची केस. तेव्हा अण्णा केदार वल्लरीला म्हणतो, ताईबाई, हे बरोबर बोललीस तू. तेव्हा वल्लरी म्हणते की पण एक गोष्ट आहे की पहिली केस तुमच्यावर होऊ शकते अहो, कारण तुमच्या पहिल्या बायकोची परवानगी नाही आहे ना तुमच्या लग्नासाठी. आणि तुम्ही हे दुसरं लग्न करताय तर का? कारण तुम्हाला मूल हवं आहे म्हणून, हो की नाही? मग आता तुम्ही प्रेरणाताईंच्या भूतकाळात कशाला रमताय? तुमच्या भविष्याचा विचार करा ना. आता तुम्ही गावावरून का आलात तिकडे शहरातल्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी ना? तिकडे तुम्हाला एकही मुलगी मिळत नव्हती. मग यावर अण्णा केदार म्हणतो की अरे, पण त्यामुळे काय अशा मुलीसोबत लग्न करू का मी? तेव्हा वल्लरी म्हणते की असं का बोलताय अण्णा दादा मी तुम्हाला प्रेरणाताईंची खात्री देते ना, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे की नाही? हे बघा, असं करू नका, नाहीतर त्या कोलमडून जातील हो. तुम्ही लग्न तोडून गेलात तर. आणि ती या सर्वांकडे बघायला लागते. तेव्हा हे सगळेजण खूपच आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. आता तेजा म्हणते, ही वल्लरी जरा वेडी आहे का रिक्वेस्ट करते लग्न करण्यासाठी? तेव्हा श्वेतासुद्धा म्हणते की बघ ना, आपली प्रेरणा कधी कुणावर अवलंबून होती का? तिला कुठलाही चांगला मुलगा मिळेल. ही वल्लरी का या अण्णा केदारशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती करते, तिला काय माहिती? तर मिठूसुद्धा म्हणते, हा रेडा इथे जातोय ना मंडप सोडून, तर ही वल्लरी का अडवते त्याला? असं म्हणून सगळेच खूपच टेन्शनमध्ये येतात. तर इकडे अण्णा केदार आता वल्लरीला म्हणायला लागतो की ठीक आहे, तू म्हणते म्हणून मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि केलं तिच्यासोबत लग्न. आणि पुढे जाऊन अजून एकदा तिचा तिसरा बॉयफ्रेंड आला तर मी काय करायचं? यावर वल्लरी म्हणते की अहो, असं कसं होईल? प्रेरणाताई खरंच खूपच चांगल्या आहेत, माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. तुमच्या या ताईबाईवर विश्वास आहे की नाही तुमचा? यावर अण्णा केदार म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण मी काही रिस्क घेऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना मी प्रेरणासोबत लग्न केलं पाहिजे, तर मग माझी एक अट आहे बाबा, जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी लग्न करावं, तर ते उद्या संध्याकाळच्या आतच झालं पाहिजे बघा. आता हे ऐकून सगळेजण खूपच शॉक होतात. आता मिठू म्हणते की उद्या संध्याकाळच्या आत लग्न? यावर श्वेता म्हणते, त्याला काय, त्याला तर निमित्तच हवं होतं लग्न अलीकडे आणायचं. तर तेजा म्हणते की काय करते यार ही वल्लरी, कसं कळत नाही आहे हिला? तर इकडे वल्लरी अण्णा केदारला म्हणते की हो चालेल, तुमचा प्रेरणाताईंवर विश्वास नाही आहे ना, मग तो पटवून देण्यासाठी उद्या संध्याकाळी काय, उद्या सकाळीच तुमचं लग्न उरकून टाकूया आपण. आता वल्लरीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर अण्णा केदार मात्र खूपच खुश होतो. आता प्रेरणाची आई म्हणते की अगं, लग्न आहे ते, वाढदिवस नाही आहे, एका रात्रीत कशी तयारी होणार आहे? आणि काय गं, तिची आई इथे उभा असताना निर्णय घेणारी तू कोण? यावर वल्लरी म्हणते की निलिमा काकी, अहो असं काय करताय तुम्ही कशाला टेन्शन घेताय? हे बघा, मुलीला मुलगा पसंत आहे, मुलाला मुलगी पसंत आहे, हो की नाही? झालं तर मग असे नातेवाईक तरी किती आहेत आपले, आहोत तर आपणच ना सगळे.
घरातल्या घरात कमी खर्चात लग्न होऊन जाईल, फार तयारीसुद्धा नाही करावी लागणार. तेव्हा प्रेरणाची आई हे ऐकून खूपच खुश होते आणि म्हणते की खरंच असं होईल. तेव्हा वल्लरी म्हणते की हो. मात्र इकडे सगळेजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. आता अण्णा केदार म्हणतो की ते तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा, पण मी इकडे उद्या सकाळी लग्नाला उभा राहणार म्हणजे राहणार. यावर वल्लरी म्हणते की अण्णा दादा, तुमच्या या ताईबाईवर विश्वास आहे ना? मग आता बघा सगळं काही तुमच्या मनासारखं होतं की नाही ते. तेव्हा अण्णा केदार खूपच खुश होतो. तर इकडे सगळेजण वल्लरीवर खूपच चिडलेले असतात. आता तेजा बोलते की खरंच इथे काय हिचं डोकं फिरले का या वल्लरीचं. तेव्हा श्वेता म्हणते की आपण किती प्रयत्न करतो तो अण्णा केदार इथून पळून जावा म्हणून, आणि ही त्याला बोलल्यावर काय उभं करते. तर मिठ्ठूसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येत म्हणते की अरे यार, हे आता प्रेरणादीचं लग्न आता या रेड्यासोबत होणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणा कुणासोबत तरी फोनवरती बोलत असते आणि ती खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि म्हणते की हॅलो, आपल्याला ना लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. वल्लरीला मी सांगत नाही आहे म्हणून ती मला प्रेशर करण्यासाठी त्या अण्णा केदारसोबतचं लग्न उद्याच करूया असं म्हणतो. आता आपल्याबद्दल कोणाला काही कळू नये म्हणून मी त्या अण्णा केदारसोबत लग्न करायला तयार झाले, तर माझ्या नाटकात मीच अडकत चालली आहे. लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता तितक्यात तिथे वल्लरी येते आणि प्रेरणाचं बोलणं हळूच ऐकायला लागते. आता प्रेरणा इकडे म्हणायला लागते की आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, आणि तो जो काही उपाय आहे ना, तितक्यात तिचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि ती खूपच घाबरून जाते. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की यावर आता एकच उपाय आहे प्रेरणाताई, आणि ती प्रेरणाजवळ येत म्हणते की तो जो कोणी आहे ना त्याला आमच्या समोर आणा. आणि ती प्रेरणाच्या हातातून फोन खेचायला लागते आणि म्हणायला लागते की द्या इकडे फोन, मी बोलते. तेव्हा प्रेरणा खूपच घाबरून जाते आणि वल्लरीला म्हणते की गप्प बस, आणि वल्लरीच्या हाताला पकडून तिला खेचत एका साईडला घेऊन येते आणि म्हणते की घरात मोठी माणसं असताना, मी स्वतः असताना माझं लग्न उद्याच झालं पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला. तेव्हा वल्लरी प्रेरणावर चिडत म्हणते की आपल्या नात्याने, ज्याला मैत्रीचं नातं असं म्हणतात प्रेरणाताई, तुम्ही विसरला असाल पण मला विसरून नाही चालत. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते की हळू बोल गं वल्लरी, हळू बोल. आता वल्लरी मात्र खूपच चिडलेली असते आणि म्हणते की असं बोलतात की नाक दाबलं की तोंड उघडतं, आणि शेवटचा पर्याय म्हणून मला हे करावं लागलं. तेव्हा प्रेरणा वल्लरीसमोर हात जोडत म्हणायला लागते की हळू बोल. तेव्हा वल्लरी जोरात रागाने प्रेरणाचा हात झटकते. तेव्हा प्रेरणा खूपच आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागते. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, का असं करताय तुम्ही? एकीकडे अण्णा केदारशी लग्नाचं नाटक करताय आणि दुसरीकडे एका वेगळ्याच माणसासोबत लग्नाचं स्वप्न बघताय तुम्ही. प्रेरणाताई, तुमच्यासारखी मुलगी लग्नासारख्या पवित्र विधीचा असा अपमान करेल या गोष्टीवर माझा विश्वासच नाही बसत आहे, अजूनही नाही बसत आहे. काय झालं आहे तुम्हाला? असं का करताय तुम्ही? का त्या अण्णा केदारशी लग्न करायला तयार झाला? अहो, तो जो कोणी माणूस आहे त्याला समोर आणा ना आमच्या. आम्ही आहोत तुमच्यासोबत, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. जी काही मनात भीती आहे ना ती काढून टाका आणि विश्वास ठेवा आमच्यावर आणि सांगा आम्हाला सगळं खरं काय. तेव्हा प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये त्याने अडखळत म्हणायला लागते की भीती नाही आहे, पण मी नाही सांगू शकत खरं काय ते. तेव्हा वल्लरी प्रेरणाला विनवणी करत म्हणायला लागते की प्रेरणाताई, प्लीज असं नका करू, आता तरी सांगा मला सगळं खरं. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते की कसं सांगू वल्लरी, मी स्वामींकडे नवस केला आहे, ज्या दिवशी मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळेल त्या दिवसापासून आमचं लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं नाव मी कुणालाही सांगणार नाही. आता हे ऐकून वल्लरी खूपच शॉक होते आणि विचारते की काय? आता प्रेरणा सांगायला लागते की त्या दिवशी मी रोजसारखीच टिफिन द्यायला बाहेर पडले आणि शेवटचा टिफिन साने काकूंकडे दिला. तेव्हा त्या मला बोलल्या की प्रेरणा, तुझं लग्न जमत नाही ना, मग तू स्वामींकडे नवस का नाही बोलत? आणि का? कोण जाणे, मी थेट स्वामींच्या मठात गेले आणि भावनेच्या भरात नवस बोलून बसले की स्वामी, मला ज्या दिवशी माझ्या मनासारखा त्या दिवसापासून आमचं लग्न होत नाही त्या दिवसापर्यंत मी त्याचं नाव कुणालाही सांगणार नाही. आणि मन एकदम हलकं झाल्यासारखं वाटलं गं वल्लरी. आणि तुला माहिती आहे, मठातून मी बाहेर आले ना तर धो धो पाऊस पडत होता आणि त्या पावसात भिजणारा तो दिसला मला. आता वल्लरी रागात म्हणते की म्हणजे इतके दिवस तेजाताई जे काही सांगत होते ते खरं ठरलं? त्यांची शंका खरी ठरली? तेव्हा प्रेरणा सांगते की हो, तेजाची शंका खरी ठरली, पण मी नवस बोलले असल्यामुळे तिला खोटं ठरवत आले मी. आता वल्लरीला हे ऐकून खूपच राग येतो आणि ती रागातच प्रेरणावर ओरडत म्हणते की प्रेरणाताई, आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर जायचं आणि जे काही आहे ते सगळ्यांना खरं खरं सांगायचं. तेव्हा प्रेरणा घाबरत वल्लरीला म्हणायला लागते की हळू बोल ना गं,
तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणायला लागते की बस झालं, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलं ते? आता जायचं आणि सर्वांना खरं सांगायचं. यावर प्रेरणा म्हणते की पण माझ्या नवसाचं काय? तेव्हा वल्लरी म्हणते की मग तुमच्या मैत्रिणीचा काय, तुमच्यावर आईवडिलांचं काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णा केदार त्याचं काय? त्याला जर का या सगळ्या फसवणुकीचं कळलं तर आणि त्याने काय तुम्हाला केलं तर याचं काय? तेव्हा प्रेरणा खूपच घाबरून जाते आणि वल्लरीला म्हणायला लागते की मला सांग ना, मग मी काय करू, मला काहीच सुचत नाही आहे गं आता. तेव्हा वल्लरी रागात म्हणते की आता या सगळ्यावर एकच मार्ग आहे, लग्न करायचं, तेही अण्णा केदारशी. असं म्हणून ती रागातच तिथून निघून जाते. तर इकडे प्रेरणा मात्र खूपच टेन्शनमध्ये येते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.